हाय गाईज, तर इथं संध्याकाळी मी बाहेरून आलेलो आणि बघतोय तर मम्मीची दीपज्योत अमावस्येची तयारी चालू होती आणि बहिणीने पण दिवे लावून सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलं होतं. आणि हळदी कुंकू लावून गेल्यावरती आम्ही सगळ्यांनी शुभम करोती म्हणली आणि शुभम करोती म्हणून झाल्यावरती मम्मीने लहानांपासून आम्ही म्हणजे मी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना दिव्याने ओवाळून घेतलं. आणि सगळ्यात पहिला नंबर म्हणजे लहान, जी की आमच्या घरात आहे छोटीशी, तिला पहिलं ओवाळलं. तिच्यानंतरनं मग तिच्या बहिणीला ओवाळायचं होतं, खरं ती रुसून बसलेली, त्यामुळे मला ओवाळून घेतलं. माझ्या भावा बहिणींना पण ओवाळून घेतलं पण त्या क्लिपा घेता आल्या नाहीत. तुम्हाला पण असंच तुमच्या घरात मम्मीने आजीने कुणी ओवाळलं का दीपा अमावस्याला, नक्की कमेंट करून सांगा. माझं ओवाळून झाल्यावरती तिला कसं बसं तरी मनवलं, ती काय ऐकायला तयार नव्हती. काय माहिती, तिची आज खूप चिडचिड होत होती. आणि शेवटी तिला तयार केलं आणि तिला पण ओवाळून घेतलं गोड बोलून. आणि तिची चिडचिड कमी होऊ दे असं मम्मी म्हणत होती इथे. आणि तिला ओवाळून झाल्यावरती ही बघा आमच्या बारकीचं नाचकाम कसं चालू आहे. म्हणजे ते दिव्यांचं सगळीकडं प्रकाश झाला आहे ना, ते बघून असं तिला ते दिवे धरायचं होतं म्हणून ती तशी करत होती. मग अशी ओवाळताना पण तिचं तेच चालू होतं. आणि अशी होती आमची दीपा अमावस्या. थँक्यू.